नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. या कार्यक्रमाला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद देताय त्याबद्दल खरं तर आम्ही दोघंही म्हणजे सर आणि मी दोघंही आपले ऋणी आहोत. आपला प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय. खूप एंगेजिंग कमेंट्स येत आहेत आणि तुम्ही ज्या सूचना देताय त्या सगळ्या आम्ही वाचतो आहोत. तुमच्या कमेंट्स वाचतो आहोत. खरंच मनःपूर्वक धन्यवाद. सर, खरं आधी आपल्या प्रेक्षकांचे आपण आभार मानायला हवेत, कारण सातत्याने त्यांनी अ, आपल्यावरती एक एक प्रेम दिलेलं आहे. अगदी पहिल्या दिवसापासून जेव्हा आपण कार्यक्रम करायला सुरुवात केली आहे, तेव्हापासून आपल्या व्ह्युअरशिपचा आलेख चढताय आणि आता तर प्रत्येक एपिसोडला 1 लाखाचा टप्पा आपण पार करतोय. फक्त एक मला हात जोडून आमच्या मायबाप प्रेक्षकांना विनंती करावीशी वाटते की अनेक जण सूचना करतात आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्या सूचनेचा विषय घेतला नाही तर ते नाराजी पण व्यक्त करतात. काही वेळा फोन करून आमचा विषय का घेतला नाहीत. तर कसं असतं की आमच्यासमोर सकाळी जेव्हा आम्ही ठरवतो त्यावेळेला 5-7 विषय असतात आणि त्यातला जो लसावी ज्याला आपण म्हणतो की सर्वसामान्यपणे लोकांना जो जास्तीत जास्त लोकांना टच करतोय असा विषय आम्ही घेतो. आम्ही जास्तीत जास्त विषय घेण्याचा प्रयत्न करत असतो, पण एखाद दिवशी जर तुमचा विषय लगेच घेता आला नाही तर कृपा करून मनात राग धरू नका. पुढच्या 2-3 दिवसात तो विषय आम्ही नक्की घेतलेला असेल. तर आजचा विषय आपण मुद्दाम घेतोय तो प्रेक्षकांच्या सुद्धा आग्रहाखातर, कारण सना मलिक खरं तर नाम ही काफी असं म्हणण्यासारखं काही नाही, कारण त्या नावाच्या मधलं नाव जर लावलं नाही, नवाब मलिक, तर सना मलिक कोण हा प्रश्न पडू शकतो. पण त्यांनी जे अकलेचे तारे विधान भवनामध्ये तोडलेले आहेत त्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. विषय फक्त विधान भवनामध्ये काहीतरी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं बोलण्यासारखा नाहीये. हा एक लढा आहे. शहाबानोपासून शायरा बानोपर्यंत मुस्लिम महिलांनी दिलेल्या एका लढ्यावर या बाईने अक्षरशः पाणी फिरवलंय. कशाची त्यांनी पाठराखण केली की बहुपत्नीत्वाचा जो कायदा आहे तो असायला हरकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पाकिस्तानचं उदाहरण देत आहेत. काय हे म्हणजे हा सर अक्षरशः संतापजनक असं विधान आहे असं म्हणायला लागेल. अनेक मुस्लिम महिला ज्या या त्रासाला दशकानुदशक बळी पडतात त्याच्यावरती ह्या बाईंनी पाणी फिरवलं अक्षरशः. सर्वप्रथम सना मलिक म्हटल्यानंतर अणुशक्तीनगर सोडलं तर या महनीय महिला ज्या आहेत त्या कोण आहेत हे कोणालाही माहिती नसेल, म्हणून सांगतो की सना नवाब मलिक. बरोबर आहे. आता जे तुमच्या लक्षात आलंय नवाब मलिक म्हणजे तेच ते वादग्रस्त एनसीपीचे नेते जे एका गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली अनेक महिने तुरुंगात जेल की हवालात में थे. त्यांची ही कन्या आता ती नेमकं काय म्हणाली ते आपण प्रेक्षकांना ऐकूया. पॉलीगैमी मुस्लिम्स में अलाउड है मुस्लिम लॉ अंतर्गत। पाकिस्तान ने कुछ नया नहीं किया है। पाकिस्तान ने मुस्लिम लॉ जो हमारा कुरान जो कहता है उसको इम्प्लीमेंट किया है, और वही अगर इधर भी इम्प्लीमेंट किया जाएगा तो हम में से किसी को भी इस्लाम के में जो भी कुरान बोलता है वो हम फॉलो करते हैं। अगर कुरान में कोई चीज कही गई है उसको फॉलो करने के लिए अगर इम्प्लीमेंटेशन पाकिस्तान ने लाया है तो भारत देश भी लाए, और हम इसकी मांग करते हैं। ऐकलत प्रेक्षको काय म्हणाली ते? बहुपत्नीत्व पाहिजे, शरिया कायदा इकडे पाहिजे, ट्रिपल तलाक आमच्यात कधीच नव्हता, पाकिस्तानमध्ये कुराणावर आधारित कायदे आहेत तसे कायदे इकडे आले पाहिजेत. हे विधान जर एखाद्या अशिक्षित अशा मुस्लिम महिलेनी केलं असतं तर कदाचित ते मी समजून घेऊ शकलो असतो. पण आज सुदैवाने अशिक्षित मुस्लिम महिला सुद्धा अतिशय प्रागतिक अशी भाषा बोलतात. यावर्षी ग्रॅज्युएट होणाऱ्या मुस्लिम मुलींची संख्या ग्रॅज्युएट होणाऱ्या मुस्लिम मुलांपेक्षा जास्त आहे. याच्यावरून मुस्लिम समाज काय बदलत चाललाय हे आपल्या लक्षात येईल. आणि या महनीय महिला अणुशक्तीनगर मुंबई इथूनच्या आमदार आहेत आणि तशा शिकलेल्या आहेत. त्यांचा बायोडाटा असं सांगतो की त्या आर्किटेक्ट आहेत, त्यांनी लॉची डिग्री घेतलेली आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपल्याला संविधान प्रदान केलं त्या संविधानाप्रत त्यांची निष्ठा आहे, कारण त्याचा त्यांचा अभ्यास आहे. परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांचे जे फुतकार आहेत आणि अकलेचे तारे तोडलेत ते भीषण आहेत तुम्हाला सांगतो. आणि एवढंच नाही तर नंतरच्या त्यांच्या एका बाईटमध्ये
त्यांनी त्याचा पुनरुच्चार केलाय की मुस्लिम पर्सनल लॉ इकडे आला पाहिजे, बहुपत्नीत्व मान्य आहे, म्हणजे स्वतःलाच 3 सवती आल्या पाहिजेत असं त्यांना म्हणायचंय का? किती अशा मुस्लिम महिला आहेत की ज्या हात वर करून सांगतील आम्हाला 3 सवती आणा म्हणून? 4 महिला काय पत्नी असाव्यात हे फक्त मुस्लिम मौलवींना वाटतंय, मुल्लांना वाटतंय, आणि त्यांच्या मतपेटीला धरून ठेवण्याकरता म्हणून, त्यांच्या लांगुल चालना करता म्हणून पाकिस्तानचे कायदे इथे यावेत अशी मागणी या बाई आणि त्यांची करतायत. आणि ते सुद्धा कुठे करतायत? तर आपल्या मतदारसंघातल्या कुठल्या प्रचाराच्या सभेत नाही करतायत, तर ही मागणी त्या चक्क महाराष्ट्राच्या विधानसभेत करतायत. म्हणजे याचा अर्थ ज्या कायद्याची डिग्री आपण घेतलीत मॅडम, त्या कायद्याची तुम्हाला कुठलीही बूज नाही. किंबहुना तो कायदा रद्दबादल करून इथे शरिया लॉ आला पाहिजे, इथे बहुपत्नीत्व आली पाहिजे, ट्रिपल तलाक मुस्लिम समाजात नव्हताच असं धक्कादायक विधान त्या करतायत. मग ट्रिपल तलाक हा मुस्लिम महिलांना मान्य आहे असं म्हणायचं का? काय मजल गाठली आहे बघा. फक्त मुस्लिम महिलांचाच नाही तर समस्त महिला वर्गाचा अपमान या बाईंनी केलेला आहे. आणि राजकारण्यांची पकड नेहमी समाज मनावर असते असं म्हणतात. संपूर्ण देश एका विकासाच्या, प्रगतीच्या, हिंदुत्वाच्या, एकसंधतेच्या दिशेने वाटचाल करतोय. पश्चिम बंगालचे, आसामचे निकाल आम्हाला हेच सांगतात. आणि इकडे या बाईंचं मात्र काहीतरी भलतच चालू आहे. त्यांना इकडे पाकिस्तान हवाय. इनका अगर बस चलता तर मग पाकिस्तानच्या पंतप्रधानांना त्यांनी हा देश दिला असता की काय अशी मला शंका इथे येते. अरे ज्या मुस्लिम समाजामध्ये पतीनं टाकलेल्या अशा ट्रिपल तलाक नंतरच्या हजारो महिलांच्या हृदयद्रावक कहाण्या यांनी पाहिला नाहीत का? हलालासारखी प्रथा आहे त्याबद्दल त्यांना काही माहिती नाही का? एक चांगलं झालं की त्या ज्या पक्षातून आहेत त्या पक्षाच्या अध्यक्षा सुद्धा एक महिला आहेत आणि त्या म्हणजे सुनेत्रा अजित पवार. आणि त्यांनी या विधानापासून राष्ट्रवादी काँग्रेसला मोकळं केलंय. त्यांचं वैयक्तिक विधान आहे, हे पक्षाचं मत नाही असं सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पण प्रतिभाजी, ही जी मानसिकता आहे ना, त्या मानसिकतेवर आज बोललं पाहिजे. अशी हिंमत होते की महाराष्ट्राच्या विधानसभेत तुम्ही पाकिस्तानचे कायदे लागू करा म्हणून मागणी? आता होणार आहे असं की याचे व्हिडिओज काढून पाकिस्तानात दाखवले जातील, आंतरराष्ट्रीय मीडियात दाखवले जातील. हीच ती मानसिकता मुस्लिम लांगुल चालनाची आणि देशाच्या द्रोहाची, देशाच्या विरोधातली ही भाषा. हे अशा करताय की आम्ही वेगळे आहोत. हा देश मुसलमानांचा होता आणि तो ब्रिटिशांनी आमच्याकडून घेतला. आम्ही मुख्य प्रवाहात सहभागी होणार नाही. हीच ती मानसिकता जी क्रिकेटमध्ये भारत पाकिस्तान मॅचमध्ये भारताचा पराभव झाला की फटाके फोडते. हीच ती मानसिकता जी वंदे मातरमला राष्ट्रीय गीताचा दर्जा मिळाला तरी सुद्धा त्याला विरोध करते, किंवा त्याच्या पुढे जाऊन 15 मिनिटं पोलीस हटवून दाखवा मग तुम्हाला कळेल आम्ही कोण आहोत ते. ही जी मानसिकता आहे ती कशातनं आली? तर या देशातल्या साधन संपत्तीवर इथल्या अल्पसंख्याकाचा प्रथम हक्क आहे असं विधान तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलं आणि एक प्रकारे मुस्लिम लांगुल चालनाची हद्द गाठली. त्यामुळे जे काही आहे ते सगळं आपलं आहे आणि आपल्या मताप्रमाणे, आपल्या जीवनशैलीप्रमाणे. आणि भारत हा एक बहुपेडी देश आहे हेच अमान्य आहे. मग जर का पाकिस्तानबद्दल एवढा तुम्हाला कळवळा असेल, पाकिस्तानच्या आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती, राजकीय स्थिती याबद्दल जर एवढं तुम्हाला प्रेम असेल, आणि मग जर कोणी त्यांना सांगितलं धन्यवाद या देशात राहायच्या ऐवजी तुम्ही पाकिस्तानात निघून जा, की मग लगेच गोदी मीडिया म्हणून हल्ले करणार. मग त्यांच्या समर्थनार्थ लगेच एक मोठी सेक्युलर म्हणणारी जमात पुढे उभी राहणार. हे सगळं जे आहे हे सगळं एक मोठं षडयंत्र या देशाच्या विरोधात. हे विसरू शकत नाहीयेत की 3 वेळेला या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, हे त्यांना अजूनही मान्य नाहीये. हिंदू रायझिंग मुवमेंट त्यांना मान्य नाहीये. त्यांना अजूनही पाकिस्तान जवळचा वाटतो आणि म्हणून समान नागरी कायद्याला ते अत्याचार म्हणतात. त्याची मजल कुठपर्यंत गेले बघा.
म्हणून या विधानाची दखल घेतली पाहिजे. जरी त्या कितीही तुम्ही म्हणलात की त्यांचं नाव आठवायचं काही कारण नाहीये, पण तरी देखील त्यांच्या वक्तव्याची दखल घेतली पाहिजे. कारण त्याच्या आडून एक मुस्लिम अनुनयाची आणि गजवाय हिंदची आम्हाला झलक दिसते. त्याचा निषेध व्हायला पाहिजे. त्याकरता हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे. मुस्लिम समाजाने याच्यावर एक रेफरेंडम घेऊन या विधानांचा निषेध केला पाहिजे. अगदी बरोबर आहे सर. मी काही गोष्टी तुम्ही मांडल्यातच मी एक आठवण करून देण्यासाठी सगळ्यांसाठी की शहाबानोचा लढा आठवून बघा. 1100 रुपये इतकी छोटी रक्कम तिला हवी होती. 5 अपत्य होती, घटस्फोट झाला होता. सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक वर्ष लढल्यानंतर शहाबानोच्या बाजूने निकाल लागला आणि आमच्या संसदेने लांगुल चालनासाठी कायदा बदलला. तेव्हा पंतप्रधान होते राजीव गांधी. ही घटना झाली. आता सर शायरा बानोचा जर उल्लेख केला तर या जर म्हणतायत ट्रिपल तलाक नव्हता, तर शायरा बानो या महिलेनी सर्वोच्च न्यायालयामध्ये 2016 मध्ये ट्रिपल तलाक संपवण्यासाठीचा खटला दाखल केला होता आणि त्यांच्या बाजूनी निकाल लागलेला आहे. ट्रिपल तलाक हा सर्वोच्च न्यायालयाची मोहर लागून संपलेला आहे आपल्या देशामध्ये. अगदी बरोबर, अगदी बरोबर. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्यकर्ते इथे शेकडो अशा महिलांच्या, म्हणजे त्यांच्या बरोबर मी फिरलेली आहे, तांबोळी म्हणून आहेत सर, घराघरामध्ये ट्रिपल तलाकच्या बळी ठरलेल्या तरुण बहिणी आहेत, अजून कोणी आहेत, काकू आहेत, आत्या आहेत, अशा सगळ्यांच्या अनेक मुलाखती केलेल्या आहेत. आणि या बाई म्हणतायत की ट्रिपल तलाकचा काही हे नाही. म्हणजे म्हणायचंय काय यांना? मला 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 तुम्हाला एक सांगायचं आहे की हा जो बहुपत्नीत्व इथे असलं पाहिजे अशी त्यांची जी मागणी आहे की बहुपत्नीत्व कुराणनुसार आहे आणि पाकिस्तानात कुराणातले कायदे आहेत, म्हणून इथे कुराणचे कायदे असले पाहिजेत, आमच्यासाठी असले पाहिजेत. इतर आणि फक्त काय बहुपत्नीत्व हे मुसलमानांनाच आहे का, इतरांमध्ये नाही आहे का, असा एक उद्धट सवाल त्या करतायत. त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे. बरोबर 99 वर्षापूर्वी, 1-2 नाही, 99 वर्षापूर्वी टर्कीमध्ये, ट्युनिशियामध्ये जवळपास तुम्हाला सांगतो 75 वर्षापूर्वी बहुपत्नीत्वाचा कायदा रद्द झाला आणि टर्की आणि ट्युनिशिया हे पूर्णपणे मुस्लिम देश आहेत. उझबेकिस्तान, अझरबैजान, किर्गिस्तान, अल्बेनिया, किती नावं घेऊ मी, या सर्व देशामध्ये बहुपत्नीत्व रद्द झालेलं आहे. मग त्यांना हे आपल्याकडे का आणायचं आहे? मग असं वाटतं की अगर इनका बस चलता तर मग त्यांनी इथे पाकिस्तानचं राज्य आणलं असतं, शरिया लॉ आणला असता आणि पुन्हा मुस्लिम समाजाला एका मध्ययुगीन अशा अवस्थेकडे, अशा रानटी अवस्थेकडे त्यांनी ढकलून दिलं असतं. हीच ती मानसिकता आहे. म्हणून आज मागणी आहे की नुसता त्यांचा दिलगिरी नाही, नुसती माफी नाही, तर भारतीय जनता पक्षाने NCP कडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली पाहिजे. एवी तेवी त्यांची ही वक्तव्य लक्षात घेता 29च्या निवडणुकीत ह्या मॅडम NCPच्या बरोबर ते राहतील की नाही याविषयी मला शंका आहे. आणि NDAत राहायची तर काही म्हणजे प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे त्यांना ज्या मुस्लिम मुल्ला मौलवींचं लांगुल चालन करायचंय त्यांनी ते सुखनैव करावं. पण एक लक्षात घ्यावं, मुसलमान घुसखोरांची बाजू घेतलेल्या ममता बॅनर्जी यांचं काय झालंय हे लक्षात घ्यावं. उद्धटपणाची, उद्दामपणाची, अहंकाराची, कुटुंबशाहीची हद्द गाठणाऱ्या अभिषेक बॅनर्जींना आज पश्चिम बंगालमध्ये स्वतःच्या घरापासून 100 मीटरवर दूर राहणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या घरी जायला सुद्धा छत्री घेऊन जावं लागतंय. इतका रोष त्यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आहे. मुल्ला मौलवींच्या हाती आपण किती खेळायचं याचा एकदा निकाल लागला पाहिजे. आज त्यांच्या हातात, मुसलमान मुलांच्या हातात दगड नाही तर त्यांच्या हातात लॅपटॉप आलेला आहे. आज मुस्लिम मुली शिकून ग्रॅज्युएट होत आहेत आणि त्यांची संख्या मुस्लिम मुलांपेक्षा जास्त आहे. हे जे बदलतं वास्तव आहे ते स्वीकारायची तयारी नाही आहे. हीच ती मुल्ला मौलवींसमोर मान टाकायची आणि त्यांच्या मतांसाठी लाचार व्हायची मानसिकता जी आम्हाला व्होट जिहादच्या माध्यमातून 2024 सालच्या लोकसभेमध्ये दिसली. जमलं तर लव जिहाद करायचा. लव जिहाद एका बाजूला आहे चालू, त्याच्यावर आमच्या अनेक अभागी हिंदू मुलींची हत्या करण्यात आलेली आहे. त्यानंतर लँड जिहाद वक्फ बोर्डाच्या माध्यमातून
ते कमी पडतंय की काय, म्हणून व्होट जिहाद करायचा, स्ट्रॅटेजिक वोटिंग करायचं. कितीही चांगलं काम केलं, कितीही सरकारी योजना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या, तरी या समाजाच्या, या देशाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हायला नकार द्यायचा आणि एका विशिष्ट विचारसरणीला विरोध करण्याकरता म्हणून एक स्ट्रॅटेजिक वोटिंग करायचं. मुस्लिम बहुल एरियामध्ये कोणाला निवडून द्यायचं हे आधी ठरवलेलं असतं आणि तो उमेदवार फक्त आणि फक्त आपला असला पाहिजे. आणि त्याच्यात हजाराचं वोटिंग जर झालं तर 950 970 मतं ही त्या उमेदवाराला मिळतात आणि 25-30 मतं ही इतरांना मिळतात. हेच ईशान्य मुंबईत घडलं, हेच दक्षिण मुंबईत घडलं, हेच मथुरेत घडलं, हेच आसाममध्ये मालेगाव. घडलं, मालेगावमध्ये घडलं, धुळ्यामध्ये घडलं. ही जी मानसिकता आहे की आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत, जसे इतर धर्म इथे गुण्यागोविंदानं सामील झाले तसे यांना व्हायचं नाहीये. यांना यांच्या वेगळ्या मदरसा, याच्यातनं वेगळी शिक्षण हवी आहेत. मदरस्यांमधून वंदे मातरम त्यांना गायचं नाहीये. सभागृहामध्ये वंदे मातरम सुरू झालं तर उद्दामपणे हे नगरसेवक आपली जागा सोडून राष्ट्रगीताचा अपमान करतात. त्या वंदे मातरम म्हणत म्हणत किती आमचे स्वातंत्र्य सैनिक, देशप्रेमी फासावर लटकले याची त्यांना किंमत नाहीये. त्यांना फक्त स्वतःची आयडेंटिटी जपायची आहे आणि त्याच्याकरता आता महाराष्ट्राच्या विधानसभेत येऊन आम्ही मागणी करतोय की इथे बहुपत्नीत्व असलं पाहिजे, ट्रिपल तलाक पुन्हा आला पाहिजे आणि कुराणावर आधारित कायदे आले पाहिजेत. याचा जाहीर निषेध व्हायची गरज आहे. अगदी बरोबर आहे सर. आणखी एक विधान की क्या सिर्फ मुसलमानों में ही बहुपत्नीक होता है क्या? म्हणजे कुठला धर्म आहे की कायद्यामध्ये त्यांना बहुपत्नीकाची मान्यता कुठलाच नाहीये आणि याशिवाय याला कुठेतरी समान नागरी कायदा नकोय यांना. एक गंमत अशी आहे की आपण आदर्श नेहमी आपल्यापेक्षा अधिक पुढारलेल्या समाजाचा ठेवायचा असतो. आपली वैगुण्य दूर करण्याकरता जो समाज अधिक विकसित आहे, अधिक प्रगत केलेला आहे, अधिक लिबरल आहे, अशा विज्ञानवादी आहे, अशा समाजाचा आदर्श ठेवायचा का आपल्यापेक्षा जो अधिक मागास आहे, जो एका गटावर वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या अन्याय करतोय, त्याचा आपल्याला आदर्श ठेवायचा आहे? हे सगळं आता विचार करायची वेळ आली आहे. याचं कारण प्रत्येक वेळी कुराणमध्ये आहे आणि ते कुराणातलं कुठलंही संस्करित होत नाही. हिंदू धर्मामध्ये देखील अनेक चाली रूढी रीती होत्या, परंतु आमच्याकडे अनेक समाज सुधारक निघाले. त्यात आगरकर होते, कर्वे होते, बाबासाहेब आंबेडकर होते, फुले होते. यांनी समाजामध्ये सकारात्मक असे बदल घडवले. प्रसंगी त्या त्या काळातल्या धर्माज्ञांच्या विरोधात जाऊन कर्व्यांनी काम केलं आणि विधवा विवाहाची आपल्याकडे परंपरा रुजवली. आमच्याकडे देखील सतीची प्रथा होती, परंतु ती सतीची प्रथा कठोरपणे या समाजातल्या सुधारकांनी बदलायला लावली आणि हा बदल आमच्या समाजाने स्वीकारला. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्ती तलावात विसर्जित करून नैसर्गिक स्तोतावर प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा थर येतो आणि ते पाणी मृत बनतं आणि गणेशोत्सवानंतर त्या तलावातले मासे मग त्या रंगातल्या विषारी द्रव्यांमुळे मृत होतात. हे लक्षात आल्यानंतर शाळातल्या मुलांनी जागृती केली आणि प्रत्येक तलावाच्या बाजूला एक कृत्रिम तलाव बांधला गेला आणि त्या कृत्रिम तलावात गणपतीचं विसर्जन होतं. हाच बदल आम्ही देखील स्वीकारला. त्याही वेळेला आमच्या इथल्या धर्ममार्तंडांनी या विरोधात आवाज उठवलेला होता. परंतु पर्यावरण हा प्रश्न समोर आल्यानंतर पर्यावरणाला आणि पर्यावरण स्नेही अशा सण साजरे करण्याला महत्त्व दिलं गेलेलं आहे. मग आम्ही जर काळानुरूप बदलतो, इतर सर्व समाज काळानुरूप बदलतात, संविधानाला सर्वोच्च स्थान देऊन बदललेले असतात, पण सर्वोच्च न्यायालयात निकाल लागून सुद्धा आम्ही आमच्या मशिदींवरचे लाऊडस्पीकर काढणार नाही. ही कुठली आली मस्ती? हीच ती अलगाववाद आणि हेच त्यांना आज हवंय. अशा प्रकारे कुठेही लाऊडस्पीकरवरून गोष्टी परदेशात चालतात का याचा विचार करा. कुठेही रस्ता अडवायचा आणि रस्त्यावर नमाज पडायला सुरुवात करायची. सौदी अरेबियामध्ये दाखवा असं होतंय का? सौदी अरेबियात मी काम केलेला माणूस आहे. कुठेही रस्त्यावर असे नमाज पडून रस्ता अर्धवट बंद करून टाकलाय असं तुम्हाला कधी दिसणार नाही. परंतु इथे मात्र
धार्मिक स्वातंत्र्याच्या आणि धर्मभावना दुखावल्या जातील या नावाखाली हे सगळं चालू असतं. याचा कुठेतरी पायबंद झाला पाहिजे. आणि हीच ती मानसिकता वर्षानुवर्षाच्या, पिढ्यानपिढ्याच्या, दशकानुदशकांच्या केवळ आणि केवळ मुस्लिम लांगुल चालनामुळे, आणि ते मुस्लिम लांगुल चालन हे मतांच्या पेटीसाठी, निवडणुका जिंकण्यासाठी केलेलं आहे. पण आता एक लक्षात आलेलं आहे की हिंदू एकवटला की त्याला मुस्लिम मतांची गरज नाही, हे आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये लक्षात आलंय. आणि तिथल्या मतदानाचा एकच निष्कर्ष आहे, आणि तो म्हणजे प्रागतिक मुसलमान हा देशाच्या विकासाच्या बाजूनी आहे. त्याला देखील अशा प्रकारे मुल्ला मौलवींचे फतवे मंजूर नाहीत. त्यामुळे फतवे काढून मतं फिरतील या भ्रमातून बाहेर यायचं. आणि ज्या मुल्ला मौलवींच्या मनोरंजनासाठी 4 बायका असाव्यात असं विधान करताय, त्याचा पुनर्विचार करा. मुस्लिम समाजाने याच्यावर रेफरेंडम घ्यावं आणि याचा निषेध करावा. अनेक मुस्लिम महिला आहेत अशा, ज्या हजारोच्या संख्येने आहेत, की ज्या ट्रिपल तलाकच्या, 3 तलाकच्या बळी पडलेल्या आहेत. हलालासारखी अतिशय क्रूर म्हणावी अशी पद्धत त्यांना मान्य नाहीये. आणि त्या सगळ्यांच्या साठी सुद्धा अशा प्रकारे जर एखादी महिला बोलत असेल तर तो त्यांचाही अपमान आहे. आणि त्यामुळे Absolutely. सना मलिक यांचं जे हे वक्तव्य आहे, त्या वक्तव्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? अशा प्रकारचे जेव्हा लोकप्रतिनिधी असतात, खरं तर महिलांचे प्रश्न अधिक संवेदनशीलपणे हाताळायला हवेत. त्यासाठी कदाचित त्यांना विधिमंडळामध्ये, संसदेमध्ये स्थान असावं अशी परिस्थिती आहे. परंतु जर त्याच अशा पद्धतीचं बोलत असतील तर कुठेतरी पुरुष सहकारी बरे, ते लोकप्रतिनिधी बरे असे म्हणायची वेळ येऊ शकते. सर, एक महिला अशा प्रकारचं विधान करू शकते, आणि तुम्ही अगदी म्हणजे जे म्हणालात ते बरोबर आहे की ह्यांना स्वतःला 3 सवती हव्या आहेत का? या विचारांचं वर्णन मी एका शब्दात करीन, आणि ते म्हणजे हे विचार भंगार आहेत. भंगारमधला गर्भितार्थ निश्चितच तुम्हा सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे. तुमची मतं जी असतील ती आम्हाला अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मी आणि निरगुडकर सर आजच्या या भागामध्ये आपली रजा घेतो. धन्यवाद.